यानंतरची बातमी आहे राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी। राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असं मानलं जात आहे। मात्र आता ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतर होणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून माझाच्या हाती लागली आहे। नियमानुसार 26 नोव्हेंबर 2024 रोजी नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता आणि प्रचाराचा धुरळा कशासाठी असा प्रश्न विचारला जातोय। त्यामुळे दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो अशी माहिती समोर येते। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहिलं असेल तर संजय राऊत यांनी याच्यावरती टीका केली आहे। या सगळ्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर निवडणूक जी आहे ती कुठेतरी सप्टेंबरच्या 15 नंतर आचारसंहिता राज्यात लागेल आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुका होतील असा अंदाज जो आहे तो याआधी व्यक्त करण्यात आला होता प्रज्ञा। मात्र जी आता आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार सप्टेंबरमध्ये सणासुदीचे दिवस आहेत, गणपती आहेत, त्यासोबत पावसाळ्याचे दिवस असतात आणि या दरम्यान प्रचार करणं अवघड असतं असं मत काही महायुतीतील काही नेत्यांचं आहे। तर आपण जर बघितलं असेल तर दिवाळीचा सण आहे, नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी येते, त्यामुळे कुठेतरी निवडणुका ज्या आहेत त्या दिवाळीनंतर घेण्यात याव्या असा विचार देखील सुरू असल्याचं आपल्याला कळते। आपण जर पाहिलं असेल तर शेतीची कामं अजून बाकी आहेत, त्यासोबत जर निवडणुका नोव्हेंबरच्या 14 किंवा 15 नोव्हेंबरला जर गेल्या तर महायुती सरकारला तेवढा 2 महिन्याचा अवधी मिळतो आणि नवीन विधानसभा जी अस्तित्वात येणार आहे ती 26 नोव्हेंबर नंतर येणार, त्यामुळे पुरेसा वेळ जो आहे तो सरकारकडे असणार आहे। आणि असं जर झालं तर ऑक्टोबरच्या 15 ऑक्टोबर नंतर खरं तर राज्यात आचारसंहिता लागू शकते आणि त्यानंतर 45 दिवसानंतर खरं तर नवीन विधानसभा अस्तित्वात आणणं महत्त्वाचं असतं आणि याचमुळे जर असं झालं तर 15 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागू शकते आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या म्हणजे 14 नोव्हेंबर किंवा 15 नोव्हेंबरला निवडणुका होतील आणि त्यानंतर लगेचच मतमोजणी जी आहे ती केली जाईल। त्यामुळे जर आपण जर बघितलं असेल तर राज्य सरकारला देखील कुठेतरी वेळ हवा आहे। सध्या तरी ही प्राथमिक चर्चा आहे, आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। मात्र जर आपण जर बघितलं ऑक्टोबरमध्ये जर निवडणुका घ्यायच्या असतील तर मंत्रालयातील लगबग देखील वाढली असती, मात्र सध्या तरी ते चित्र पाहायला मिळत नाही। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर जी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते त्यानुसार कुठेतरी ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागून दिवाळीनंतर जे सण संपल्यानंतर खरं तर निवडणुका घ्यायचा एक मानस सरकारचा दिसतोय। आपण जर पाहिलं असेल तर याआधी जयंत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की निवडणुका कुठेतरी पुढे ढकलण्याचा घाट जो आहे तो सरकारच्या वतीने घातला जाऊ शकतो, कारण अनेक योजना ज्या आहेत सरकार विरोधक नेमकं काय बोलतात, कारण संजय राऊत यांनी तर टीका केलेली आहे, पण येऊ घातलेले सण, पावसाळा या सगळ्याचा विचार करून निवडणुका पुढे जातील असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।